नमस्कार. सुगरण शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. हिवाळ्यामध्ये ज्याप्रमाणे हिरव्या पालेभाज्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा म्हणजेच घेवडा, वालपापडी अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा ज्या आहेत त्या बाजारामध्ये येत असतात. तर आज मी ह्यापैकीच एक म्हणजेच पावट्याच्या शेंगा त्याचा भात बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे पावट्याचा मसाले भात. चला तर पावट्याचा मसाले भात कसा बनवायचा ते पाहूयात आणि त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूयात. तर पावट्याच्या वालांचा भात बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तांदूळ. ह्या ठिकाणी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपण कोलम किंवा दुसरा जो भात चिकट होत नाही तो घेतला तरी चालेल. तर 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर हे पावट्याचे वाल आहेत, पावट्याच्या जे शेंगा असतात त्याचे हे वाल आहेत. त्यानंतर गाजर, एक मध्यम आकाराचा बटाटा, आलं लसूण आणि खोबरं ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती 2 चमचे, कोथिंबीर, टोमॅटो एक मध्यम आकाराचा, कांदा एक मध्यम आकाराचा, तेल आणि त्यानंतर आपल्याला मसाले लागणार आहेत. त्यासाठी कढीपत्ता घेतलेला आहे, हिंग, हळद, लाल मसाला पावडर, गरम मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला. तर आपण हा मसाले भात जो आहे तो आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे जे आहे ते तेल घालून घेणार आहे. तेल छान तापलं की ह्यामध्ये मोहरीची फोडणी आपल्याला घालायची आहे. त्यानंतर ह्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. तर कांदा जो आहे तो छान गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता कांदा छान परतून झाला की ह्यामध्ये आपल्याला वाल जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि ते देखील छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. ते देखील छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो छान परतले गेले की ह्यामध्ये आपण गाजर आणि बटाटा हे दोन्ही घालून घ्यायचं आहे. तर आता ह्या भाज्या ज्या आहेत सर्व ते छान परतून झाल्या की त्यामध्ये आलं लसूण आणि खोबऱ्याची जी पेस्ट बनवलेली आहे, जे वाटण बनवलेलं आहे ते आपण घालून घेऊयात. साधारणतः 1 ते 1.5 चमचा जे आहे ते आलं लसूण आणि खोबरं ह्याचं वाटण आपण ह्यामध्ये घातलेलं आहे. तर आता आपलं वाटण जे होतं ते छान परतून झालेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये सुके मसाले जे आहेत ते घालून घेऊयात. आधी आपण ह्याच्यामध्ये हिंग घालून घेऊयात. त्यानंतर हळद, छोटे चमचे आहेत, अर्धा चमचा हळद. त्यानंतर लाल मसाला पावडर, साधारणतः 1.5 चमचा जो आहे तो लाल मसाला पावडर घेतलेला आहे. त्यानंतर गरम मसाला आहे, गरम मसाला घालून घेऊयात. 1 चमचा जो आहे तो गरम मसाला घातलेला आहे. त्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे तो देखील 1 ते 1.5 चमचा जो आहे गरम मसाला घालून घेतलेला आहे. तर आता हे मसाले जे आहेत त्यामध्ये छान परतून घेऊयात. तर आता आपले मसाले जे आहेत ते सुद्धा छान परतले गेलेले आहेत. तर आता आपण ह्यामध्ये तांदूळ घालून घेऊयात. हे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत. तर 1 वाटी तांदूळ ह्यामध्ये घालून घ्यायचा. तर आता हे तांदूळ देखील आपल्याला 1 मिनिटासाठी ह्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत.
तर आता आपले तांदूळ जे आहेत ते छान परतून झालेले आहेत. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात. तर ह्या ठिकाणी मी 2 वाट्या जे आहे ते पाणी घातलेलं आहे. 1 वाटी बासमती तांदूळ आहे, त्यामध्ये 2 वाट्या जे आहे ते पाणी घातलेलं आहे. आपला तांदूळ जसा असेल त्याप्रमाणे आपण पाणी कमी जास्त घेऊ शकतो. तर ह्या ठिकाणी मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाताला मस्त रंग आलेला आहे. तर आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ह्यामध्ये भातामध्येच कोथिंबीर घालायची आहे शिजतानाच, आणि त्यानंतरही आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत. तर आता आपल्या भाताला जे आहे ती छान उकळी आलेली आहे. तर आता आपण ह्याला झाकण लावून घेऊयात, आणि आता आपण भाताला जे आहे 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर आता आपण 2 शिट्ट्या करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्या कुकरच्या शिट्ट्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. तर आता आपण भात कुकर उघडून पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता भाताला मस्त असा रंग आलेला आहे. तर आता हा भात जो आहे तो आपण एकत्र करून घेऊयात. खूप सुंदर असा मसाले भात झालेला आहे. तर आता आपण हा जो मसाले भात आहे तो सर्व करूयात. तर अशा प्रकारे आपला मस्त पावट्याच्या वालाचा गरम गरम मसाले भात तयार आहे. तर अशा प्रकारे आपला मस्त चमचमीत आणि झटपट बनणारा पावट्याच्या वालांचा मसाले भात तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.